हे हॅलो एव्हरीवन, मी आहे केतकी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी स्पेशल घेऊन येत आहोत आणि आज आपण करणार आहोत एक एक्सपेरिमेंट आणि हा आहे मॅनिफेस्टेशनचा एक्सपेरिमेंट। हा व्हिडिओ खास अशा लोकांसाठी बनवलेला आहे की ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन वर बिलीव्ह नाही किंवा असे लोक की जे लॉ ऑफ अट्रॅक्शनला घेऊन थोडेफार कन्फ्यूज आहेत। तर हा एक्सपेरिमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला 100% बिलीव्ह होईल की खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काम करतं। या एक्सपेरिमेंट नंतर तुम्हाला नक्कीच कळेल की प्रत्येकामध्ये मॅनिफेस्टेशनची पॉवर आहे आणि प्रत्येक जण आपल्याला जे हवं आहे अगदी मनापासून आपण ज्याची इच्छा करत आहे आणि आपण 100% त्या गोष्टीवर क्लिअर आहे तर ते आपण सहज साध्य करू शकतो। एनर्जी फ्लोज where attention goes and where attention goes that things grows। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या ठिकाणी वारंवार सतत अटेन्शन दिल्यामुळे ती गोष्ट वाढते आणि त्या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते। इन सिंपल टर्म्स, जिथे तुमचं लक्ष जास्त जाणार ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये जास्त वाढणार। ह्याचा तुम्ही निगेटिव्ह एक्सपिरियन्स बऱ्याच वेळेस एक्सपिरियन्स केला असेल। जसं की एखादी गोष्ट आपण बोलतो की नाही आज हे नाही व्हायला पाहिजे, आज हे नाही व्हायला पाहिजे आणि नेमकी ती गोष्ट होते कारण आपलं लक्ष आपण तिकडे जास्तीत जास्त केंद्रित करत असतो की ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे। तुम्ही मनापासून जे फील करत आहेत ती गोष्ट मात्र नक्की होते। त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट होणार। तुमचं लक्ष जर डाऊटवर किंवा भीतीमध्ये जास्त कन्वर्ट झालं तर कदाचित भीती किंवा डाऊट ह्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल आणि तुम्हाला जे ॲक्च्युअल मनापासून हवंय ते अट्रॅक्ट होणारच नाही। त्याच्यामुळे डाऊट न घेता आणि कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता मस्तपैकी रिलॅक्स व्हा, फ्री व्हा आणि मॅनिफेस्ट करा। आता आपण सुरू करूया मॅनिफेस्टेशनचा एक्सपेरिमेंट। ही गोष्ट जर तुम्ही 100% पूर्णपणे केली तर मी 100% गॅरंटी देते की ती पूर्ण होईलच। सो माझ्या हातात एक टेलिफोन आहे। हा टेलिफोन ब्लॅक कलरचा आहे। ह्या टेलिफोनला एक रिसीव्हर आहे आणि एक अँटिना आहे, एक छोटासा डिस्प्ले आहे आणि इथे काही बटन्स आहेत। पुन्हा एकदा निरीक्षण करून हा फोन बघून घ्या। हा फोन मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत आजकालच्या जनरेशनमध्ये, तर ह्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे हा फोन तुम्हाला दिसण्याची प्रोबॅबिलिटी इथेच फार कमी होत आहे। मी अशा कोणत्याही गोष्टीचं सिलेक्शन केले नाही की जे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आसपास इझिली अवेलेबल होईल, म्हणून मुद्दामूनच मी हा फोन चूज केला की जो मिळणं फार कठीण आहे किंवा फार कमी लोकांकडे ह्याची अवेलेबिलिटी असेल। तर आता करायचं काय आहे, या फोनचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्या। हा फोन तुम्ही इमॅजिन करा, डोळे बंद करून घ्या आणि पुन्हा ह्या फोनचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या। एक ब्लॅक कलरचा फोन ज्याला एक अँटिना आहे, जो टेलिफोन आहे आणि कदाचित एक 20-30 वर्षापूर्वीचा एक फोन असेल। त्याला एक रिसीव्हर आहे आणि त्याच्या भोवती म्हणजे त्याच्यावर काही बटणं आहेत। व्यवस्थित बघून घ्या। तर या फोनचं निरीक्षण करून झाल्यानंतर तुम्ही मनोमनी ह्या फोनचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन करायचं आहे आणि प्रयोग हा असा आहे की पुढच्या 48 तासांच्या आत तुम्हाला हा फोन कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसेल, कारण तुम्ही तशी इच्छा केलेली आहे की हा फोन मला दिसावा। एकतर तुमच्यासमोर कोणता तरी व्हिडिओ येईल किंवा तुम्ही एखाद्या फोनचं टेलिफोनचं चित्र बघाल किंवा एखादा यूट्यूबचा व्हिडिओ स्क्रोल करत असताना, एखादी इंस्टाग्रामची रील बघत असताना तुम्हाला असा फोन दिसेल। तुम्ही एखादा मूवीला गेलेला आहात तिथे तुम्हाला दिसेल, त्याचं चित्र कदाचित तुम्हाला दिसेल किंवा कोणत्याही पद्धतीने तुम्हाला ह्या टेलिफोनचं पुन्हा एकदा दर्शन होईल आणि हाच आहे तो एक्सपेरिमेंट। एक्सपेरिमेंट करतानाचे हे काही नियम आहेत ते नक्की लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, मनापासून मॅनिफेस्ट करा। दुसरी गोष्ट, एकदा मॅनिफेस्ट केल्यानंतर लेट गो करा, विसरून जा। तिसरी गोष्ट, डेलिबरेटली त्या गोष्टीच्या सतत मागे लागू नका, सोडून द्या, ट्रस्ट ठेवा आणि
लेट गो करा. तुम्ही जितकं मनापासून हा प्रयोग केला असेल तेवढ्या सिमिलर टाईपचा प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही एकदम 100% मन लावून कॉन्सन्ट्रेशन करून जर हा प्रयोग केला असेल तर खरोखर तुम्हाला असाच्या असा सेम मॉडेल बघायला मिळेल. अदरवाईज सिमिलर टू धिस जो टेलिफोन असेल पण सेम असा नसेल, कदाचित त्याचा कलर वेगळा असेल, कदाचित तो मॉडेल वेगळा असेल, अशा टाईपमध्ये तुम्हाला त्याचा व्हरायटीमध्ये तो बघायला मिळू शकतो. पण जितकं जास्तीत जास्त 100% कॉन्सन्ट्रेशन करून प्रयत्न कराल तेवढा 100% हवा तसा तो प्रोडक्ट तुमच्या समोर येईल. तर हा होता एक आगळा वेगळा मॅनिफेस्टेशनचा एक्सपेरिमेंट. ही आहे पहिली स्टेप. जेव्हा तुम्ही स्वतः बिलीव्ह कराल की खरोखर हे काम करतं, त्यानंतरच तुम्ही त्याच्यावर वर्क कराल. त्यासाठीच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की खरंच मनापासून तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि तुमचे वेगवेगळे जे अनुभव आलेले आहेत ते मला कमेंट्स थ्रू शेअर करा. थँक्यू सो मच.